आणि हे पनीर बर्ड नेस्ट. अच्छा अच्छा अच्छा, घरटा बनवलं. वा 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 मित्रांनो, क्रिएटिव्हिटी बघा. हां तर मित्रांनो बघा, पनीर टिक्का डिस्क आहे, पनीर टिक्का फ्रँकी आहे, पनीर बॉल आहे, पनीर चिली आणि सगळ्या गोष्टींची बघा जी प्लेट प्रेझेंटेशन जो आहे ना, प्लेट प्रेझेंटेशन जबरदस्त. असं वाटतं इतकं टेम्पटिंग आहे की खाण्याची इच्छा होते, पण खाण्यासाठी तिथे आधीच आपल्याला अध्यक्षांनी मनाई केलेली आहे. हे आहे मिल्क फ्रूट केक. हे बघा मिल्क फ्रूट केक सुमित पाटील बनवलेलं आहे बघा. सुमित पाटील यांना विनंती होय 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 होय, जबरदस्त अननस चीज केक. पेरू हलवा जबरदस्त जबरदस्त. गाजर हलवाला एक ऑप्शन पेरू हलवा आलेला आहे मार्केटमध्ये. तर मित्रांनो आपल्या समोर अर्चना समेळ आहेत आणि त्यांनी बघा खूप छान अशा इथे वस्तू बनवलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल थोडंसं ना विचारून घेऊया की या सगळ्या गोष्टींची सुरुवात कधीपासून झाली, त्या गोष्टीबद्दल थोडं सांगा. कोरोनापासून मध्ये टाइमपास म्हणून वस्तू शिकली आणि त्याच्यानंतर पुढे हा व्यवसाय सुरू केला. मी भरपूर ठिकाणी जाते, दादर बिदर. आता उद्यापासून पण 5 दिवस माझा दादरला स्टॉल आहे वनिता समाजमध्ये, तिथे या विजिट करायला 5 दिवस. नक्की नक्की, आम्हाला जमलं तर आम्ही नक्की येणार. तुम्ही या गोष्टींबद्दल थोडं सांगा की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याकडे आहेत. ताटाभोवतीची रांगोळी आहे, जी आपण रांगोळी कोण जेवायला आल्या ताटाभोवती रांगोळी काढतो, तर ती रांगोळी नंतर पुसायला परत लागतं, म्हणजे तेवढं काम वाढतं. त्याच्यापेक्षा ही मोत्याची रांगोळी कशी ठेवली आणि उचलली लगेच, म्हणजे बायकांचं काम कमी होतं. बाहेर आता ब्लॉक सिस्टीम आहे, सगळीकडे टॉवरमध्ये रांगोळी काढायला कोणाला जागा पण नसते, वेळ नसतो, मग तिथे ठेवायला रांगोळी आहेत. त्याच्यानंतर डॉल आहेत. डॉल आजकाल मुलींना गिफ्ट द्यायला 200 ते 250 रुपये गिफ्ट आपण देतोच नॉर्मली, मग त्याच्याशी ही डॉल ही वेगळी, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं गिफ्ट होतं. आता सगळ्यांच्या त्या बार्बी डॉल नंतर खेळणी बिळणी ते सगळं कॉमन असतं, पण ही दिली की जरा वेगळं होतं, पोरींना पण आवडते. आणि तोरणं आहेत दरवाजाची वेगवेगळी, कंदील आहेत, लक्ष्मीची पावलं आहेत. लक्ष्मीच्या पावलांबद्दल थोडं सांगा ना, ते त्याचं म्हणजे कसं यूज करणार. लक्ष्मीची पावलं चिकटवायची नाही, चिकटवली की मग ती परत तिथं कायमस्वरूपी होतात. त्याच्याविषयी जेव्हा आपल्याला लक्ष्मीपूजनाला पाहिजे तेव्हा लक्ष्मीपूजनाला ठेवायची, किंवा गणपती आपण घरात घेतो तेव्हा आपण रांगोळ्या काढतो, 7 पावलं काढतो, तेव्हा ही 7 पावलं ठेवायची. त्याची किंमत कशी काय? किंमत मग 7 पावलं घेतली की आम्ही कमी करतो जरा, की 21 घेतली, 11 घेतली की. गणपतीत भरपूर पावलांची मला ऑर्डर असते, अगदी 150-200 पावलं बनवावी लागतात. अच्छा, अजून काय याबद्दल थोडंसं सांगा. ही ज्वेलरी आहे आणि आंबाड्या अडप्याला काटे आहेत, गळ्यातलं आहे. हे तांब्याचं मैरप पण आहे, तांब्या सजवण्यासाठी. म्हणजे यामध्ये कोणता पण तांब्या बसू शकतो. हां, त्याला पाठवून दोरी आहे बांधायला, त्याच्यामुळे कुठल्याही ह्याच्यात ते बसू शकतो. फ्लॅगचा पण उपयोग छान होतो, गाडीत लावायला घेतात लोक चिकटवायला छोटा. तुमच्याकडून जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल थोडं सांगा. 8850227507. अच्छा, हा कॉन्टॅक्ट मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा. तुम्ही त्यांच्याकडून या गोष्टी मागवू शकता किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आपण इथे बोरीमध्ये थोडा लेट आलो, पण यांच्याकडून विचारून घेऊया आपण की यांनी नक्की काय काय बनवलं होतं. आणि यांचा स्टॉल असा आहे की सगळं विकलं गेलेलं आहे. बघू शकता इकडे. तुम्ही काय बनवलं होतं जेणेकरून सगळे लोक घेतात? ब्रेड पिझ्झा बनवला होता. इतका टेस्टी होता की बघा इकडे कोणाचं म्हणजे थोडा पण एक पण पिझ्झा आमच्यासाठी राहिला नाहीये. कितीला विकलात? 30 रुपयाला. किती बनवले होतं? धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली. लिहा टर्नओव्हर सांग किती आहे यांचा. त्यांनी 3 पॅकेटचा पिझ्झा बनवला होता, बरोबर ना? 3 पॅकेट्स म्हणजे हा ब्रेडचे. म्हणजे मजबूत कमवलंय तुम्ही आज. तुमच्याकडे काय आहे हो? शेवपुरी आणि मिसळ पाव. कशी दिली? 30 रुपये. अरे वा वा मित्रांनो, 30 रुपयाला शेवपुरी आणि मिसळ पाव आहे. तुम्ही खाणार आहात? तुम्ही मला खाऊन दाखवा टेस्ट कशी आहे. खरं बोलायचं कसं लागतं ते. एक नंबर स्पायसी. आवडला? खूप आवडलं. तुमच्याकडे काय आहे? लस्सी. कशी दिली? 25 रुपये. आतापर्यंत किती विकलात? खरं खरं सांगा, खरं सांगा, आतापर्यंत किती विकलात? 40 संपले. अच्छा 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 अच्छा. मित्रांनो इथे लस्सीचा पण स्टॉल आहे. सगळं संपलं? खरवस संपलं? खरवस कसा होता? सगळेजण जेवून आले असतील, खरवस पियाला इकडे लगेच उभे राहिले असतील. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. तुमच्याकडे काय आहे हो? आमच्याकडे स्माइली आहे. हा, ब्रेड रोल आहे. स्माइली आणि ब्रेड रोल. कसा दिला ब्रेड रोल? ब्रेड रोल 20 ला, 2 30 ला. अच्छा, डिस्काउंट आहे. 1 ब्रेड रोल 20 ला, 2 ब्रेड रोल 30 ला. आणि स्माइली? स्माइली 1 10 ला आणि 2 20 ला. अरे बापरे, स्माइलीची इक्वली आहे. आतापर्यंत किती विकलेस? खरं खरं सगळे जमले. अरे वा वा.
हो चना मसालावाले आहेत हे लोक. तुमच्याकडे काय आहे? चना मसाला आहे. कसा चना मसाला तो? 10 रुपयाचे. आतापर्यंत किती विकलास खरं सांग. मला नाही अरे खोटं नको बोलू, खरं सांग. 50 प्लेट. 50 प्लेट. आता या पैशांचं काय करणार तू? घरी देणार की तू वापरणार? खरं सांग, खरं सांग. घरी देणार की? नक्की. बघा सांगितलं याच्यामध्ये 50 प्लेट विकलेस तू. कडे अध्यक्ष आपल्या समोर आहेत. अध्यक्ष एक गोष्ट विचारायची तुम्हाला की हे जे टेस्ट करायचं आहे ते आम्ही करू शकतो का? नाही. टेस्ट करायला मिळेल तुम्हाला. परीक्षण संपल्यावरती तुम्ही भावं तेवढे शेवटी अध्यक्ष एकदम मंडळाचंच बघणार. चला आपण परीक्षकांकडे डायरेक्ट बोलूया मित्रांनो. आपण आपल्या जत्रेला हे जे आनंद मेळाव्याचे इथे परीक्षक स्वतः टेस्ट करतायत. तुम्ही आतापर्यंत काय काय टेस्ट केलं ते फक्त एकदा थोडंसं सांगा ना मॅडम प्लीज. सीताफळ बासुंदी, हां पेरू हलवा, कच्चा पपईचा. मॅडमला सगळं पाठ आहे काय काय टेस्ट केलंय आतापर्यंत. आणि आतापर्यंत युनिक अशी अजून आता डिस्क्लोज नाही करू परीक्षण झालं नाही. अच्छा नाही मग तुमच्या असं एक्सपिरियन्स मध्ये असं आयुष्यपत हे पण होऊ शकतं असं काय आलं का तुमच्या नजरेसमोर? मी कोणाला सांगणार नाही कारण हे उद्या येणार आहे. आहे. आम्ही परीक्षण झाल्यावर. अरे बाप रे, परीक्षक खूप एकदम कठोर आहेत, ते सांगत नाहीयेत. आणि हे काय आहे आता? हे काय पनीर सॉटे. हे पनीर सॉटे आणि हे पनीर बर्ड नेस्ट. अच्छा अच्छा अच्छा. घरटं बनवलं. वा 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 मित्रांनो, क्रिएटिव्हिटी बघा. पनीर पासून बर्ड नेस्ट बनवलेलं आहे. काय घरटं, पक्ष्यांचं घरटं. आणि किती छान डेकोरेट केलेलं आहे बघा. हां तर मित्रांनो बघा, पनीर टिक्का डिस्क आहे, पनीर टिक्का फ्रँकी आहे, पनीर बॉल आहे, पनीर चिली आणि सगळ्या गोष्टींची बघा जी प्रेझेंटेशन जो आहे ना, प्लेट प्रेझेंटेशन जबरदस्त. असं वाटतं इतकं टेम्पटिंग आहे की खाण्याची इच्छा होते, पण खाण्यासाठी तिथे आधीच आपल्याला अध्यक्षांनी मनाई केलेली आहे. तर आपण थांबतोय. पनीर मोमोज, पनीर चिली हे सगळं तुम्ही बनवलं का हो? नाही हा डायरेक्ट बोलेल मी बनवलंय. तुम्ही फक्त इथे प्रोटेक्ट करायला आहात ना, कोणी काय खाऊ नये म्हणून. बरोबर ना? बरोबर. तुम्ही नाही खाणार ना? नक्की ना? पनीर कुरकुरे आम्ही झाल्यानंतर बघू डायरेक्ट इथून. पनीर कुरकुरे, पनीर टिक्का, पॉकेट्स, मच्छी फ्राय नाही ती, पनीर नगेट्स आहेत ते. उपवास चाललाय भाऊ. पनीर कटलेट, पनीर टिक्का, खूप काही आहेत गोष्टी बघा मित्रांनो. अजून त्या बाजूला पण गोष्टी आहेत मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. सीताफळ बासुंदी जे मगाशी मॅडम म्हणाले, सीताफळ बासुंदी हे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा. ही सीताफळ बासुंदी होती. त्यानंतर हे आहे मिल्क फ्रूट केक. हे बघा मिल्क फ्रूट केक किती सुंदर बनवलेलं आहे बघा. सुमित पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यानंतर हा आहे आनंद मेळाचे मनोगत सांगायचे की आपण फ्रुटोलिसियस. नरेंद्र उभारे तुम्हाला काय वाटते? मलाही फूड कस्टर्ड खूप छान बघा. कोणाकोणाला आपण या इतकं टेम्पटिंग वाटतंय बघायला. आणखी कोणत्या कोणत्या प्रयत्न करू केक. शकतो? होय 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 जबरदस्त. अननस चीज केक एकदम बघायला. काय 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 पाय असतो ना. हा पाय, हा त्याच्या टाइम. सुमित पाटील फ्रूट कस्टर्ड, त्यानंतर त्याला फ्रूट विनंती सॅलेड. करतो की तुम्ही हाय, हाय, कृपया हाय. आम्हाला थोडंसं जे मार्गदर्शन डाएट वरती करायचं आहेत आहे. लोक, त्यांना हे जर तुम्ही रोज दिलं तर लोक रोज खातील. इतकं छान प्रेझेंटेशन केलेलं आहे बघा. बनाना पॅन केक. हाय हाय. आपण बोलू नका, आपण थांबायचंय. काप्याचे घावणे, काप्याचे घावणे. 7 कप्प्यांचे गावडं. पण त्याचं प्रेझेंटेशन बघ ना किती भारी केलंय. जबरदस्त. चिकू हलवा, क्रिएटिव्हिटी खूप खूप छान केलेलं बघा. चिकू हलवा. त्यानंतर केळे, उंबर आणि खीर. हा 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 ट्रेडिशनल रेसिपी. सफरचंद खीर बघा. हाय 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 हाय. पेरू हलवा. जबरदस्त जबरदस्त. सर्व आनंद गाजर हलवाला एक ऑप्शन पेरू हलवा आलेला आहे मार्केटमध्ये. जे मालक आहेत ड्रॅगन सुफले. त्यांना विनंती आहे, अक्षय मात्रे आणखीन जे आहे एक सगळं नंबर. आपला कलरच बघा कसा भारी कचरा वाटतोय. खाली टाकायचा नाही. लोकांनी खाऊन गेला तरी संत्र बर्फी. डस्टबिन ठेवलेलं आहे. डस्टबिन मध्ये टाकल्यानंतर घरात बर्फी बनवायचा उत्तम स्वच्छता उपाय राखायची आहे. संत्र बर्फी बनवा. नागपूरला जायची गरज नाही. नागपूरला जायची गरजच नाही. अननस बर्फी. वा 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 वा. सीताफळ रबडी. होय 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 सीताफळाची रबडी. त्यानंतर सफरचंद लाडू. सफरचंदाचे लाडू मित्रांनो. हा एक वेगळा आणि या काहीतरी एक वेगळं काहीतरी आले मार्केटमध्ये आणि आपण करून बघितलं पाहिजे. केळे सीताफळ स्मूदी. अच्छा अच्छा ओके. हे कोणी बनवले ते कसं कळणार? शेवटला कळणार ना. आम्हाला ऍक्च्युली रेसिपी हवी आहे कसं बनवलंय ते. चालेल चालेल. आवळ्याचे चॉकलेट. आवळ्याचे चॉकलेट
आवळ्याचे भरपूर प्रमाण व आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्यामुळे आवळा हा शरीरासाठी उत्तम औषधी फळ आहे. आवळ्याचा रस हा डोकेदुखी, पोट, छाती, कफ, केस, पित्त या सगळ्या आजारांवरती गुणकारी असा आहे. त्यामुळे आवळ्याचे चॉकलेट बनवलेले आहेत बघा. कच्चा पपई हलवा, वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त. सीताफळ रबडी, सीताफळाची रबडी मित्रांनो. मी टेम्पटिंग हा शब्द खूप वेळा वापरतोय पण मला खरंच खावं असं वाटतोय. पण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं नाही खायचं. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा फ्रूट केक ठेवलेला आहे. थांबाव खाऊ दे आधीच वाव काय म्हणताय. देवीचरणी प्रार्थना करतो आणि आपण हाय 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 सर्व स्पर्धांमध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये आपण प्रोत्साहित होऊन सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. आम्ही होऊन केलं आणि नंतर पण बोरी गावामध्ये कला आहे की नाही मॅडम? बोरी गावामध्ये कला आहे की नाही? इतकं सगळं बनवणं मॅडम खरंच साधं काम नाही. एवढे पदार्थ आणि नवरात्रात बायकांचे उपास असताना बरोबर एवढं करणं कठीण आहे खरंच. मित्रांनो या गोष्टी राहिल्या होत्या दाखवायच्या बघा. पनीर पॉपकॉर्न केलेलं आहे, पनीर पराठा, पनीर टिक्की, अच्छा पनीर भुर्जी. हा हा हा. कोणी कुठला पदार्थ बनवलेला आहे. चला सुरुवात या तुमच्या जागेवरती या. तुम्ही कुठलं पदार्थ बनवलं ते बघायचं. त्यानंतर अननसाची बर्फी. जर घरामध्ये बर्फी नसेल तर पटकन अननस घेऊन त्याची बर्फी बनवता येईल हे यांनी सांगितलेलं आहे बघा. खूप छान अशी बर्फी बनवलेली आहे. संत्र्याची बर्फी. जर घरामध्ये अननस सुद्धा नसेल तर संत्र्याची बर्फी आपण बनवू शकतो. त्यानंतर हा व्यक्ती आहे ना तो सारखा जरा मध्ये येतो, माझ्याला काहीतरी करायला लागेल. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट असं त्याचे सुफले बनवलेले आहेत बघा, ह्यांनी बनवलेला आहे. त्यानंतर पेरूचा हलवा. इथे गाजराचा हलवा खाल्लेला आहे. खूप काही पेरूचा हलवा खाण्यासाठी मी खूप क्युरियस आहे आणि गाजराला सबस्टिट्यूट असं पेरूचा हलवा दिलेला आहे, बनवून दिलेला आहे. त्यानंतर सफरचंदाची खीर. आम्ही खूप काही खीर खाल्ल्या तो, पण सफरचंदाची खीर आजपर्यंत नाही खाल्ली. मी आज खाणार आहे सफरचंदाची खीर. केळे, उंबर आणि खीर ही आपल्या घरोघरी बनते, पण जी आता ह्यांनी बनवलेली आहे कशी बनवलेली ती आता आपल्याला सांगतीलच. चिकूचा हलवा, गाजराचा हलवा झाला. त्यानंतर आपल्याला अजून कुठला पेरूचा हलवा आणि इथं चिकूचा हलवा मिळालेला आहे. कप्प्याचे घावणे. हे किती कप्पे आहेत? याला 5 कप्पे. ओके. बनाना पॅनकेक कोणी बनवलेला आहे? किती वेळ लागला सांगा? 1 तासात. फ्रूट सॅलेड बनवलेले आहेत. हे तुम्हाला सांगतो, जर माझ्यासारखे आता मी डाएटला गेलेलो आहे, मला जर रोज असं दिलं ना फ्रूट सॅलेड तर मी रोज फ्रूट सॅलेड खाणार. जसं तुम्ही सजवलेलं आहे ना तसं खूप छान सजवलेलं आहे. हा फ्रूट कस्टर्ड बनवलेला आहे. किती वेळ लागला? 20 मिनिटामध्ये फ्रूट कस्टर्ड बनवलेला आहे. अननस चीज केक किती वेळ लागला ते सांगा आधी? 4 तास. आणि त्यानंतर सुद्धा जर बक्षीस नाही मिळालं तर कसं वाटेल तुम्हाला? वाईट वाटेल. खरं सांगा वहिनी, खरं सांगा. ठीक आहे, ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. अननसाचा चीज केक बनवलेला आहे, खूप छान असं बनवलेलं आहे बघा. त्यानंतर मलाई फूड कस्टर्ड याने बनवलेलं आहे, मलाई फूड कस्टर्ड. त्यानंतर फ्रुटोली, याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. फ्रुटोलिसियस म्हणजे याचं नाव असं का? त्याच्यामध्ये थोडं मिल्क पावडर वगैरे मिक्स करून शुगरचं सिरप आहे आणि आपली हे केलेले फ्रूट वगैरे कापून मध्ये आणि मग त्यामध्ये चॉकलेट. अच्छा, म्हणून त्याचं फ्रुटोलिसियस म्हणून नाव आहे. ओके ओके. हे मिल्क फ्रूट केक याच्याबद्दल थोडं सांगा ना कसं काय? म्हणजे हा कस्टर्डचा प्रकार आहे का? जसं आपण कस्टर्ड बनवतो त्यामध्ये तसं म्हणजे असं दिसतंय मला, म्हणून मी अंदाज लावला, पण नक्की काय ते सांगा. मिल्क केक असतो ना, तसंच फ्रूट मिल्क केक. त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं म्हणून ते फ्रूट्स वगैरे एकदम म्हणजे बोल डोक्याचं एकदम पुरेपूर वापर करणं कोणी तुमच्याकडून शिकावं. सीताफळाची बासुंदी. आपण हलवे बघितले, तर बासुंदीकडे आलो. यांनी बासुंदी बनवलेली आहे. किती वेळ लागला? अर्धा तास. आणि यासाठी थोडं सांगा कसं काय बनवलं म्हणून. सीताफळाचं घर काढून घेतलं अगोदर आणि दूध आटवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर, पिस्त्याचे काप आणि मग नंतर थंड करून सीताफळाचं घर टाकलं. अच्छा, म्हणजे बरीच मोठी प्रोसेस होती. तिकडे पण पोहोचलेत का? चला मित्रांनो, आता आपण गोड कडून तिखटकडे वळूया.
पनीर ह्याचं नाव असं का ठेवलं ते पहिलं सांगा. पनीर साठे असं नाव का ठेवलं याचं? पनीर साठे असं का नाव आहे? म्हणजे पनीर साठे हा नाव जेव्हा आपण ऐकतो ठीक आहे, हे पनीर पासून बनवलेलं आहे नक्की आहे. हा ठीक आहे, मग तुमचं आडनाव काय? मग तुम्ही साठे का ठेवलं? माझा मुद्दा तो आहे. ठीक आहे, तुम्ही विचार करा याच्यावरती. हे कोण आहे बनवणारे? अच्छा, पनीर कटलेट तुम्ही बनवलं. पनीर कटलेट आपण आता ह्याच्यामध्ये अंड्या जागी काय वापरलं? आता कटलेटला अंड लागतं ना, म्हणजे मला नाही लागत. पण निया तू कुठला बनवून देते का? मग माझी बायको कुठला बनवून देते? मी तिला विचारतो. चालेल चालेल. ती काय करते म्हणजे बेसिकली माझं असं मला असं माहिती आहे, म्हणजे नाही बटाट्याची भाजी असते ना, त्याला अंड्यामध्ये हे करून त्याच्यामध्ये मला वाटतं रव्याचं काहीतरी कोटिंग असतं आणि तो कटलेट बरोबर ना, तो कटलेट मी खाल्लाय. तर कटलेट म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ते गेलं, म्हणून मी विचारलं हे कसं बनवलं थोडं सांगाल? पनीर स्मॅश केलं, त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरा पावडर हे सगळं टाकलं आणि थोडं तांदळाचं पीठ बाइंडिंगला टाकलं आणि शालो बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ वापर. ओके, आता आपण आलो आहोत पनीर बुर्जी. मी आल्या विचार केला इथे सगळेजण उपवास आलो आले, बुर्जी कुठनं आली? नंतर मी बघितलं की पनीरची. आपलं ठीक आहे, चला आता आपण लाईन लावलो. पनीरची बुर्जी थोडं सांगा ना कसं काय बनवायचं? पनीरची बुर्जी म्हणजे अंड्याची बुर्जी करतो तशीच सेम पनीरची बुर्जी. ओके, म्हणजे अंड्याच्या जागी आपण पनीर वापरायचं. ओके, आपल्याकडे व्हेजिटेरियन एक आहे, माझाच मित्र आहे, तो व्हेजिटेरियन आहे प्रॉपर. त्याला मी सांगतो कसं बनवायचं ते. आणि पनीर टिक्की सांगा ह्याच्याबद्दल थोडंसं. पनीर टिक्की पनीर घेतलं थोडा, त्याच्यात लसूण आणि मिरची किसून घेतली आणि थोडासा एक बटाटा टाकला आणि ते मॅश करून घेतला आणि त्यांनी मग हे फ्राय केलं. ओके ओके, ह्याला वेळ किती लागला? वेळ लागला ना, ते सेट करायला लागते थोडा वेळ. आणि आता आतली गोष्ट, जर आता बक्षीस नाही आला तर वाईट वाटेल. नाही हा स्पोर्ट्समॅन स्पिरिट. येस येस, हेच तर मला ऐकायचंय. आम्ही करतो ऍक्च्युली तुमचं जे मी आता मॅडमला विचारलं परीक्षक म्हणाला इतकं छान टॅलेंट आहे आणि या सगळ्या गोष्टी करणं ते पण उपवासामध्ये खरंच खूप कठीण आहे. कारण चाखून नाही बघणार तुम्ही, बरोबर? चाखून नाही बघणार, या सगळ्या गोष्टी प्रॉपर कराव्या, सगळं मीठ वगैरे सगळं नीट टाकावं. या सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहे खरंच. येस खरंच हे खूप चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही हे करताय. पुढे वळूया आपण. पनीर पराठा याबद्दल थोडं सांगा. पनीर आलं मिरचीची पेस्ट वगैरे यूज करून पुरणपोळी जशी करतात तशी ओके पराठा तयार केला. अच्छा, इतके पनीरचे पॉपकॉर्न घडलेले आहेत इथे, ते कसे घडवलेत ते फक्त सांगा. पनीरला आलं लसूण पेस्ट लावायची आणि लाल मिरची पावडर लावायची, मीठ आणि लिंबूचा रस ते लावून मॅग्नेट करून अर्धा तास ठेवायचा. नंतर मग ब्रेड क्रम्स घ्यायचे एका बाउलमध्ये आणि एका बाउलवर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करायची. कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये बुडवून अर्धा तास परत मॅग्नेट करायचं. नंतर मग डीप फ्राय करायचे. सांगतानाच 1 तास इकडे गेलेला आहे, पण तुम्हाला एक्झॅक्ट किती तास लागले ते सांगा. पाऊण तास लागला, म्हणजे अर्धा तास ते मॅग्नेट करून ठेवा. पनीर टिक्कावाले कोण आहेत? तिकडे आहेत का? अच्छा, त्यांनी 2 बनवलेत. पनीर नगेट्स तुम्ही बनवलं, किती वेळ लागला? अर्धा तास लागला. पनीर नगेट्ससाठी यांना अर्धा तास लागलाय. पनीर कटलेट, हे कटलेट कुठले होते? पनीर कटलेटसाठी 2 एंट्री आलेले आहेत. अशा तऱ्हेने मी मगाशी बघितलं नाही. पनीर कटलेटसाठी 2 एंट्री आल्या, पण एक राऊंड साईजमध्ये आहे आणि एक हार्ट शेपमध्ये. शेप कसं दिलं? बरंच हाताने दिलं. अरे बापरे, तुमचं हृदय खूप छान आहे, म्हणजे हातचा शेप खूप छान आहे तुमचं. पनीर टिक्का पॉकेट्स याच्याबद्दल थोडं सांगा. काहीतरी हे पॉकेट्स म्हणजे असं वाटतंय की कशामध्ये तरी एका पॉकेटमध्ये सगळे पनीर स्टफ केलेलं असं काहीतरी वाटतं. याच्याबद्दल थोडं सांगा. पनीर, कांदा आणि शिमला मिरचीचं स्टफिंग बनवलं आणि ब्रेडला वाटीने गोल करून घेतलं. 2 ब्रेड एकाला एक जॉईन करून मैद्याची स्लरीमध्ये आणि ब्रेड क्रम्समध्ये गोळवून तळलं. मग ते पुरीसारखे फुगले, मग त्याला कट केलं आणि त्याच्या आतमध्ये ते स्टफिंग. क्या क्रिएटिव्हिटी आहे बॉस. हे तुम्ही इनोव्हेट केलं की कुठे बघितलं? खरं सांगा. हे बघितलं. अच्छा, पण बघून पण एक गोष्ट ती पण आहे की बघून हुबेहूब बनवणं पण एक चॅलेंज आहे ना. खूप चॅलेंजिंग होतं. किती वेळ लागला? 1.5 तास. हे प्रभू, 1.5 तास. पनीर अंगारा किती वेळ लागला? 1 तास. 2 डिश, गोड आणि तिखट, 2 एंट्र्या. बापरे, कसं बनवलं? ही ॲक्च्युली माझ्या मम्मीची रेसिपी आहे. ओके.
ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची वगैरे सर्व ग्रेव्ही, टोमॅटो, कांदा, गरम मसाला वगैरेची ग्रेव्ही करून बाकी नंतर त्याच्यामध्ये भाजी वगैरे सर्व शिजवून पनीर, नंतर त्याला जो स्मोक चारकोल येतो आपला अंगारा त्याचा स्मोक देत ठेवला. आणि हे लाईक काय म्हणतात त्याला ऑनियन रिंग ते ह्याच्यावाले असतात ना मसाला ऑनियन चटपट ऑनियन. ओके. दिस इज द गार्लिक नान. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, नान सुद्धा दिलेलं आहे, त्यासोबत कांद्याची एक येस 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 सगळं दिलेलं आहे. पनीर कुरकुरे नाही, कोण नाही आहे. पनीर चिल्ली कोणी बनवली नक्की की आईनी? हां. किती वेळ लागला? अर्धा तास. त्यासाठी कसं काय म्हणजे कुठे आधी आईकडनं शिकलं होतं की बाबा हां आता मी करणार, डायरेक्ट घेतलं करायला? बघितलं होतं. अच्छा अच्छा. मग ह्याला किती वेळ लागला म्हणाले? अर्धा तास. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चला गुड. अजून पुढे भविष्यात अजून काहीतरी रेसिपी शिका आणि पुढच्या वर्षी पण आपण मी येणार पुढच्या वर्षी खायला. बघूया पुढच्या वर्षी काय करताय. पनीर मोमोज कोणी तुम्ही बनवलं? किती वेळ लागला? अर्धा तास मोमोज बनवायला लागलाय. आणि हे मोमोज बघायला खूप असं वाटतंय की आता खाऊन टाकावं, पण अतुल दादा बोललाय नको काय नाही खायचं म्हणून मी थांबलोय जरा, नाही तर आता संपवले असते. किती वेळ लागला? 1 तास. 1 तास लागला. काय काय चॅलेंजिंग होतं बनवण्यासाठी? कारण आता उपवास आहेत, मग त्यामुळे तुम्हाला काय काय चॅलेंज लागले की बाबा हे कसं करू काय कसं करू नाही मनात मला वाटलं की हेच करावं म्हणून. मी डिश कशी सिलेक्ट केलीत? मम्मी माझी पोरी बोली मम्मी हेच बनवतो. अच्छा मम्मी तू हे छान बनवतेस, हेच बनव सगळ्यांना आवडेल. अच्छा ओके. पनीर चिली कोणी बनवली? किती वेळ लागला? आणि पनीर चिल्लीच का? मुलांना पण आवडते म्हटलं. येस, मुलं या गोष्टीमध्ये अट्रॅक्ट होत आहेत म्हणजे लोक पण होतील असं. ओके. पनीर बॉल्स याच्याबद्दल थोडं सांगा. पनीर बॉल्स कसे बनवले? आपण ब्रेड रोल करतो त्याच पद्धतीने बोललो. पनीर स्टफ करून हे बॉल करून. मग पनीरच्या बाहेर ना आत पनीर, बाहेर कसला आवरण आहे? ब्रेड येतो. ओके ओके. पनीर टिक्का फ्रँकी तुम्ही बनवलीत? किती वेळ लागला? अर्धा तास. ह्यातली काही गोष्टी घरी आहेत की सगळंच आणलं? नाही, घरी आहोतच्या त्याच यूज केली. नाही नाही नाही, ही पनीर एवढीच बनवलीत की घरी ठेवले थोडंसं खायला पोरं? तर आई जागा घेऊन गेलीस तू असं नाही ना झालं? अच्छा अच्छा. किती वेळ लागला? अर्धा तास. आणि यासाठी काय काय? सर्व होममेड वस्तू यूज केल्या. ओके. म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी असं इझी टू मेडसाठी वगैरे ते छान आहे. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही हे बनवून देता मुलांना? टिफिन मुलं स्वतः खातात की दुसरी मुलं खातात ते विचारलं कधी का? याचा बघा तुमच्या मुलांसाठी टिफिन सर्व खाऊन टाकतात. अरे बापरे. मग विचारा एकदा की सर खातात की मुलं खातात, एकदा विचारा. तर समजा की सरांनी खाल्लंय. पनीर टिक्का डिश ह्याबद्दल थोडं सांगा. विनंती करतो की आपण पहिलं पनीर मॅरिनेशन करून घेतलं नंतर हे ब्राऊन ब्रेड थोडेसे बटरवरती. अच्छा हे ब्राऊन ब्रेड्स आहेत बाजूला. ओके. बटरवर भाजून घेतले. नंतर मग ते स्टफिंग थंड करून घेतलं. ह्याला त्यामध्ये टाकून. अच्छा अच्छा. मग ही तुम्ही याच्या आधी बनवली होती की पहिल्यांदा? सेकंड टाइम. अच्छा अच्छा. ओके. ऑल द बेस्ट तुम्ही सगळ्यांसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. विनंती करतो अध्यक्षांना की त्यांचा सत्कार करायचा आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा. आमच्या विनंतीला मान देऊन आज जे परीक्षक आले त्यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे. शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन आम्ही त्याचा सत्कार करीत आहोत. त्यांना शाल व श्रीफळ देऊन आम्ही त्यांना सत्कारित करत आहोत. त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच आभारी आहेत. असेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करायचं. संतोष स्वामी इतक्या स्पर्धकांनी भाग घेतलेल्या सगळ्यांचा प्रथम अभिनंदन करतो. पुष्कळ चांगला प्रतिसाद होता आजच्या या पाककला स्पर्धेला आणि बघून बरं वाटलं. आणि बरेच माझ्या पण निदर्शनाला बरेच नवीन नवीन पदार्थ आले. परीक्षण करताना पुष्कळ कठीण केलं ॲक्च्युली मला की आमचं दोघांची चर्चा होत होती की वेगवेगळे पदार्थ आहेत आणि परीक्षण करताना आमचा पण कस लागत होता. फक्त काही 2-4 टेक्निकल गोष्टी सांगतो मी तुम्हाला. जे पदार्थ आपल्याला दिलेला आहे बाबा पनीर आहे किंवा एक फ्रूट पासून बनवणार आहे पदार्थ पुष्कळ चांगले होते. बऱ्याच लोकांनी काय केले ते डेकोरेशन करण्यामध्ये कमी पडले. आपली वस्तू ज्या प्रकारे आपण प्रेझेंट करतो
त्याला पण एक पुष्कळ महत्व आहे. नुसता पदार्थ चांगला असून फायदा नाही, पण त्याचं तुम्ही एक गुजरातीचाच म्हण आहे, बोले ना पेर व्हायचा आहे, म्हणजे गुजरातीच सांगतो मुद्दा, मला ती म्हण माहिती आहे म्हणून. जे आपण बोलू ते विकलंच आहे, त्या हिशोबाने तुम्ही जे प्रेझेंट कराल, कारण का आजकालची दुनिया ही फॅशनची दुनिया आहे. तुम्ही जेवढं लोकांना फॅशन बद्दल दाखवाल, भले तुमची वस्तूमध्ये थोडी कमतरता असेल तरी ती तुमच्या डेकोरेशनमुळे ती वस्तू उठावी. त्यामुळे पुढच्या वेळेला बऱ्याच जणांना मला सांगायचे वस्तू पुष्कळ चांगल्या आहेत, पण डेकोरेटिव्ह करा जरा, जेणेकरून तुमच्या वस्तूला उठावे. नमस्कार माझ्या भगिनींना, की खरंच आज नवरात्र उत्सव हा उपास असताना देखील आज इथे सुंदर सुंदर प्रकार बघायला मिळाले, खायला मिळाले आम्हाला. कारण उपास असल्यामुळे बायकांना ओट्या भरायला जा, सगळ्या गडबडीत तुम्ही इतकं छान केलं आणि खरंच एवढा रिस्पॉन्स चांगला मिळाला. म्हणून खरं तर मला वाटतं की या सगळ्या तुमच्या टीमचं म्हणजे अध्यक्ष आणि तुमचे जे आहे कमिटी ती खूप छान आहे. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना धरून ठेवलं आहे, त्यामुळे तुम्ही खूप छान कार्यक्रम करू शकता आणि तुमचं अजून हे आज 50वं वर्ष आहे, असंच खूप सुंदर तुमची 100वी हो अशी देवीचरणी प्रार्थना. धन्यवाद. गोड पदार्थांचं मी सांगते, कारण मला वाटतं मी जास्त गोड बोलते. मी 3ऱ्या क्रमांकापासून जाहीर करते. 3रा क्रमांक आहे अमिषा महेश चव्हाण, फ्रूट सॅलड. 2रं बक्षीस आहे अमिषा सौप्रीती राकेश म्हात्रे, पेरू हलवा. आणि पहिलं प्राइज आहे अमृता सूरज मोरे, कप्प्याचे खावड. उत्तेजनार्थ काढलेले आहेत ममता कल्पेश पाटील, फ्रूट केक. नम्रता विशाल चौकीकर, सीताफळ रबडी. सुभदा विजय सतेरे, अननस बर्फी. सगळ्यांचं अभिनंदन. आणि ज्यांना कोणाला मिळालं नाही बक्षीस त्यांनी नाराज नाही व्हायचं, त्यांनी उलट तुमच्यामुळे यांना बक्षीस मिळाले असं समजा आणि आपली स्वतःची पाठ ठोकून घ्या. पनीर पासून जे तिखट पदार्थ होते त्याच्यामध्ये कॉन्सोलेशन प्राइज आहे सौ वैदेही करंगोटकर, पनीर टिक्का. दुसरं उत्तेजनार्थ आहे सौ अमिता महेश चव्हाण, पनीर क्रिस्पी. तिसरं उत्तेजनार्थ आहे सौ सुचिता सुरेश साळुंके, पनीर टिक्का मसाला. त्याच्यानंतर 3 नंबर आहे कुमारी वंशिका प्रशांत ठाकूर, पनीर कटलेट. जरा टाळ्या जोरात होते जरा, प्रोत्साहन भेटतं जरा बाकी काय नाही. 2 नंबर आहे सौ रुपाली तुषार ठाकूर, पनीर टिक्का पॉकेट. आणि 1 नंबर ज्याचा आहे चांगलं, त्यांचं इनोव्हेशन चांगलं होतं, त्यांचं डेकोरेशन पण चांगलं होतं. जो पदार्थ दिलेला होता त्यांना पनीरचा तो पण व्यवस्थित त्यांनी वापरलेला. तर त्यांचं नाव आहे सौ ममता कल्पेश पाटील, पनीर बर्ड नेस्ट. चांगलंच बनवलेलं. आणि सगळ्यांचं अभिनंदन. जसं मॅडमनी सांगितलं की ज्यांना बक्षीस भेटले त्यांना तर अभिनंदनच, पण ज्यांना भेटले नाही त्यांचं डबल अभिनंदन, कारण का तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आहे. विशाल चौकीदार.
Thank you.